Cancer Healer Center, a new beginning. मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये शिवतीर्थ निवासस्थानी तासभर खलबत। महापालिका निवडणुकीमध्ये भाजप मनसेला सोबत घेण्याची शक्यता, तर अमित ठाकरेंना भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार केले जाणार असल्याची ही चर्चा। आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये फडणवीस आणि अजित पवारांचा समावेश। एकनाथ शिंदेंना मात्र स्थान नाही। शिंदेंवर आपत्ती ओढवल्याची विरोधकांची खोचक टीका। अजित पवारांना पत्नी आणि मुलाला निवडून आणता आलं नाही। अजित पवारांच्या राज ठाकरेंवरील टीकेला प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर, तर राज ठाकरेंना मुलाला निवडून आणता आलं नाही, अजितदादांनी केलं होतं वक्तव्य। गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांना एकत्र केलं तर वेगळा पक्ष उभा राहील। नाशिकमधल्या कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी केलेल्या वक्तव्याची चर्चा, तर वेगळ्या पक्षासाठी पंकजांना आमच्या शुभेच्छा, राऊतांची प्रतिक्रिया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर आता राहुल सोलापूरकरची माफी। वेदांनुसार आंबेडकर ब्राह्मण ठरतात। सोलापूरकरच्या नव्या दाव्यानं आता वाद, तर पुण्यातील घराबाहेर सुरक्षा वाढवली। पुण्यामध्ये राहुल सोलापूरकरच्या घराबाहेर आंबेडकरी कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू। सोलापूरकरनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा हा संताप। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी सुरेश धसांच्या भूमिकेला आव्हाडांचा विरोध, तर हत्या झाली असताना माफ करा असं सांगणं योग्य नाही। याच न्यायानं कराडला सुद्धा माफ करण्याची मागणी तुम्ही करणार का? आव्हाडांचा धसांना सवाल। बटेंगे तो कटेंगे हा संदेश मोदींनी इंडिया आघाडीला सुद्धा दिलाय, तर दिल्लीच्या निकालानंतर राऊतांची काँग्रेसवर टीका। महाराष्ट्र विधानसभेत निवडणुकीमध्ये काँग्रेस नेत्यांनी शेवटपर्यंत ताणाताणी केल्याचाही दावा। सुरुवात तुम्ही केली, शेवट मी करणार, रामराजेंचा व्हॉट्सअप स्टेटस ठेवत रणजितसिंग निंबाळकरांना प्रत्यक्ष इशारा, तर संभाजीराजेंवरच्या छाप्यानंतर रामराजे आक्रमक। दिल्लीत महाराष्ट्रातील नवनिर्वाचित आमदारांचं प्रशिक्षण शिबिर, तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आमदारांना मार्गदर्शन करणार। सर्व आमदार आज संसदेचं कामकाज पाहणार। अलमट्टी धरणाच्या उंची वाढीविरोधात कोणत्याच राज्याकडून तक्रार नाही। केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचं खासदार विशाल पाटलांना उत्तर, तर धरणाची उंची वाढू देणार नसल्याचं सरकारकडून कोल्हापूर सांगलीतील शेतकऱ्यांना आश्वासन। राज्यातील धरणं 70% भरलेली, तर गतवर्षीच्या तुलनेमध्ये 20% जास्तीचा पाणीसाठा। सर्वाधिक 76% जलसाठा नाशिक विभागात। यंदा पाण्याची चिंता मिटण्याची शक्यता। Cancer Healer Center, a new beginning.